हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांना वंदन करतो. सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणूक 2025 सह्याद्री परिवर्तन पॅनलचे प्रमुख आदरणीय या कराड उत्तरचे आमदार मनोज दादा, आदरणीय व्यासपीठ आणि सह्याद्री कारखाने सर्व सभासद, मसूरच्या सभेमध्ये सर्व आम्ही पैलवान मित्र आणि आमच्या गाववाल्याने निर्णय घेतला की आदरणीय दादांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. आणि तो पाठिंबा देत असताना मोठ्या ताकदीनिशी आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या सह दादांना आम्ही पाठिंबा दिला. पाठिंबा देत असताना दादांना कुठली आमची शर्त गाठली नाही. आम्ही कुठलं दादा आम्हाला पद मिळावं, काय मिळावं, काही दादांना गाठलं नाही. आम्ही एका पहिलवानाचं पोरगा एक आमदार झाले आणि त्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे, एवढीच एक भावना होती त्या पाठीमागे. दादांना मी विचारलं 4-5 दिवसानंतर की दादा, जी तुमच्या बरोबर लोक विधानसभेला होती ती लोक दादा कुठं दिसणार. दादा म्हणलं त्याने सह्याद्रीची उचल घेतल्या. उचल घेतली होती 21 कोयत तयार करायची, कोयत झालं 17 आणि त्या 17 कोयत्यांच्या राखाला आमच्या गावचं चिटबळ ठेवलंय. भू 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 भुकायचं नुसतं आणि घरी जाऊन झोपायचं. आज वेताळ असलेला खरंच लाज वाटतं मला. नुसत्या 25 लाख रुपये विकला तू. भाऊ म्हणून मला अभिमान वाटायचा की माझा भाऊ भाजपचा एवढा मोठा पदावर आहे. आज प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे राहायचं सोडून स्वतःची किंमत मोजली. आज मनोज दादाला सोडलंस तू. मनोज दादा जवळ तुझ्या बरोबर होत तोपर्यंत तू विकाऊ होतास. तो आता भंगारला माप घालायच्या मापाचा विकाऊ झाला. पालीच्या सभेमध्ये माझ्यावर टीका केली. मला सांगा, आज संग्राम बापू असतील किंवा मनोज दादा असतील, दादा ज्यावेळेला आमदार झाले त्यावेळेला दोघं शेटू मारतानाचा क्षण तुम्हाला कसा वाटला? आज जयाभाऊ असतील किंवा शेखर भाऊ असतील, शिवेंद्र त्याच्या बुद्धीची की एखादा आपला भाऊ आज एखाद्या ठिकाणी येत असलं तर त्याची चेष्टा जर करत असेल तर ही लोकशाहीला त्या पक्षासाठी किती धोक्याची घंटा असेल तुम्ही विचार करा. आज 2000 ते 2005 या काळामध्ये आमचे बंधू सुर्लीगावचे उपसरपंच होते. ते आदरणीय बाळासाहेब पाटलांच्या राष्ट्रवादीचे उपसरपंच होते. त्यांना उपसरपंच आमचे चुलते जयसिंग पाटील यांना उपसरपंच केले. नवनाथ पाटलांचे चुलते त्यांच्या घरात भांडण लावले उपसरपंच. त्यांना केला करायची परतफेड म्हणून. 4 वर्ष भांडण. गाव कट्टाळला अक्षरशः. त्याला 5 साली दादा हाकलून दिलं सातारा आणि 9 साली मी नाताना त्याला सातारावरनं सोडलीत आणले. विनायक स्टोरी माहित आहे. एक बाबा तरुण आपण या गावाचं काहीतरी चांगलं करूया. 2009 सालची इलेक्शन लागलं. आम्ही बाळासाहेब पाटलांच्या बाजूला होतो. दादा पण होते आमच्या बरोबर. असुर बाबांचा त्याने प्रचार केला म्हणजे घड्याळाचा. तरी सुद्धा आम्ही आदरणीय बाळासाहेब पाटलांना 83 मते जास्त पाडली. तिकडची पार्टी सोडून आम्हाला जॉईन झाला. लगेच ग्रामपंचायत जिंकली, आम्ही सोसायटी जिंकली. 2014ला धैर्यशील दादा काँग्रेसच्या चिन्हावरती उभे राहिले. तेव्हा तो काँग्रेसमध्ये होता. म्हणजे भाजपचा इतिहास सांगतोय मी. भाजपचा प्रामाणिक इथं ही सांगायचं चाललंय. माझं हाताचा प्रचार केला आणि त्यावेळेला सुद्धा आम्ही बाळासाहेब पाटलांच्या बाजूने होतो. बाळासाहेब पाटील आमदार झाले.
2017ला आदरणीय दादांनी त्याला एबी फॉर्म दिला भाजपचा, म्हणून झडपीला 3 नंबरला गेला. आता कमळ कुठं दिसते का तुम्हाला? दिसते. 2019ला प्रचार केला आणि 2015ला त्या ताब्यात गावानं आमच्या ग्रामपंचायतीने 20 सालापर्यंत एकही विकास काम केलं नाही. तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागू शकता. माझा विरोधक आहे म्हणून मी बोलत नाही किंवा मला लय राग आलाय म्हणून पण मी बोलत नाही. 1 किलो टाकतात, 1 किलो कॉन्क्रीट सुरलीत आणलं नाही. नुसता गावाला ते त्रास द्यायचा, ग्रामसेवकाला त्रास द्यायचा. एवढंच 5 वर्ष निघून तेव्हा म्हणाला 25 वर्ष ग्रामपंचायत आमच्या ताब्यात राहणार. माणसं तर आता वाटच बघत बसली. 20 साली ग्रामपंचायत इलेक्शन लागलं. आमच्या 5 सीटा आल्या, त्यांच्या 7 सीटा आल्या. बायकाच्या पाताळात रडायला लागले, मुडकं घालून पटले. ग्रामपंचायत गेल्या. मी गाफील होतो, मी असं होतो. अशी अवस्था. आणि मतदारसंघात एवढ्या पाता मारायच्या आणि एका चांगल्या नेत्यावर टीका करायची, कुणाची तरी उचल घेऊन. ह्या यशवंतराव चव्हाण साहेबांचा मतदारसंघ कधी सुद्धा सहन करणार नाही, लक्षात ठेवा. आदरणीय दादांना पाठिंबा द्यायचं अजून एक आमचं कारण आहे की छत्रपती संभाजी महाराज यांचा वध करणारे औरंगजेब यांचा तंबूचा कळस ज्या संताजी घोरपडेने तोडून आणला, त्या संताजी घोरपडेचे वंशज म्हणजे आदरणीय आपले आमदार साहेब आहेत, मनोजदादा घोरपडे. एका लढवया मराठी घराण्याचा वारसा चालवणारी संघटना ही. आज चंद्रदादा पाटील माझे मित्र आहेत. संताजी घोरपडे यांचं मूळ गाव हे सांगली जिल्ह्यातील भाळवणीची चंद्रराव पाटलांचं गाव आहे. आज ते मूळ गाव संताजी घोरपडे यांचं. ते चंद्रराव दादा आदरणीय साहेबांचे पाहुणे आहेत, बाळासाहेब पाटलांचे. दादांना म्हटलं आता पाहुणं बघून चालणार नाही, आपल्याला भाऊकीला पुढे केला पाहिजे. भाऊकी महत्वाचे आहे, कारण 2 घोरपडे एकत्र आणली आणि घोरपडे काय लढती ती ही मी कुस्ती चंद्रराव पाटलांच्याकडे बघितले, राजकारणात मनोजदादांच्याकडे बघितले. अतिशय लढवय्या व्यक्तिमत्व असणारी घोरपडी कंपनी आहे. आज पडळ सारख्या ठिकाणी त्याने आज दुष्काळी पट्ट्यामध्ये कारखाना चालवलाय. कुदळ मारल्यापासून तो कारखाना 11व्या महिन्यामध्ये त्या कारखान्यानं साखर काढल्या. खूप ज्ञान असलेली सरकारमध्ये आज ह्या गोष्टी लोक आहेत. मी आणि दादा आम्ही हाणबरवाडी धनगरवाडी योजनेच्या उद्घाटनाला गेल्या 15-20 दिवसांमध्ये दादाने मला नेलं होतं. कुठलं गायकवाडवाडी तात्या पण होते. तर त्या गावातील महिला अक्षरशः रडत होते. ते गायकवाडवाडीतील लोक असतील. गायकवाडवाडीचा जर जन्म धरून त्याला 500 वर्षाचा असेल तर 500 वर्षांमध्ये गायकवाडवाडीमधलं सर्वात आनंदी दिवस म्हणजे ज्या दिवशी त्यांना पाणी मिळालं तो सर्वात आनंदी दिवस आहे. एक आमदार म्हणून आणि एक या कराड उत्तरचा मुलगा म्हणून दादांनी त्यांना 4-4थ्या महिन्यात पाणी काढून दिलं, म्हणून दादांना आज पाणीदार आमदार म्हणते. ही धमक फक्त आदरणीय दादांच्या मध्ये आहे. आम्ही निर्णय घेतला कारण काम करायची प्रचंड ताकद या माणसामध्ये आहे. उमद नेतृत्व आहे, काळानुसार बदलणारं नेतृत्व आहे. यांच्या मागे फळी काम करणारी पॉझिटिव्ह एनर्जी खूप असणारी ही लोक आहेत. की कारखान्याचे जे कामगार आहेत त्या कामगारांना मला एक सांगायचं आहे की तुम्ही आता प्रचार कोणाचाही करा, तुम्हाला कामावरून कोण काढणार नाही. मनोजदादा एवढा बारका नाही, एवढा हलका काळजाचा नाही की स्टेटस ठेवला म्हणून कामावरून काढेल. कारण कारखाना दादांच्याकडे येणार आहे, परंतु तुम्हाला दादांचाच प्रचार करायचा आहे सगळेच. दादा मला सांगत होते एवढा कारखाना जर माझा उसाच्या पट्ट्यात असता आणि एवढ्या रिकव्हरीचा जर तुम्ही मला ऊस दिला तर 35 ते 36 रुपये दर द्यायला मला काहीच हरकत नाही. तिकडे नेहमी 3,000-3,050 रुपये दर देतोया. इथं 35-36 रुपये दर द्यायला मला काहीच अडचण नाही. एवढा जर दर पाहिजे असला
तर आपल्याला दादांच्या हातात कारखाना दिला पाहिजे. आपलं शेअर्स जर ट्रान्सफर करायचं असलं तर आपल्याला दादाच्या हातात कारखाना दिला पाहिजे. कारखान्याच्या कामगाराला जर परमनंट व्हायचं असलं तर आपल्याला दादाच्या हातात कारखाना दिला पाहिजे. त्या अनेक गोष्टी आहेत की दादांच्या हातात कारखाना दिल्यावर होणार आहेत. म्हणून हा कारखाना मनोज दादांच्या हातात जाणार आहे. आज मी महिना झाला प्रचारामध्ये दादांच्या फिरतोय. घाटावरचं खूप वातावरण चांगलं आहे. 4,500 ते 5,000 मतांना कारखाना दादा जिंकणार आहे तुम्हाला आज सांगतो. कुणी काही म्हणू दे, कारण सर्वसामान्य जनताही दादांच्या बरोबर आहे. पुढारी कुटुंब असले पुढाऱ्यांच्या मागे आता मतं राहिली नाही. ती सर्वसामान्य माणसं पुढारी झालेली. आता काळ खूप बदललाय आता. त्यामुळे येणारं इलेक्शन दादांच्या त्या क्षत्रिय चिन्हावरती आपण मतदान देऊन प्रचंड मतांनी विजय करावा एवढी मी या निमित्ताने विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.